नमस्कार मित्रांनो, मी आज बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. आज माझी बोलणारी व्हिडिओ आहे. आशा करतो तुम्हाला आवडेल. आज मी तुम्हाला माझी सासरवाडी चंद्रनगर ही दापोली तालुक्यात आहे ना, तिकडे काजूची झाडं आहेत त्यांची, सासऱ्याची माझी, ती तुम्हाला दाखवायला नेतो. असा हा रस्ता आहे. इथून दापोलीकडनं हा रोड येतो. ती गाडी उभी आपली दमदम आहे ना, ती माझी गाडी आहे, आपलीच आहे ती. तिथे पार्किंग केलेली ना. असा हा इथून रस्ता आहे. आता जाताना या मोरीवरनं वर जायचं. तर आपण आता जाऊया, चला. तुम्हाला रानातला रस्ता आहे बघा, असं आहे. असं चालत चालत जायचं. असा रस्ता आहे हा. थोडं चालत चालत थोडा रस्ता जरा हे आहे, रानातला रस्ता. कसा रस्ता आहे बघा. छोटीशी पायवाट आहे. त्या पायवाटेतनंच आपल्याला पुढे जायला लागतं. इथे मोरही तुम्हाला एखाद वेळी बघायला मिळतील. इथं मोर असतात बरेचसे, बघायला मिळालं तर आपलंही नशीब. बघूया. असा रस्ता पायवाटेने जातो. जास्त लांब नाही, थोडंच आहे. रोडच आहे. आता काल रात्री थोडा पाऊस पडल्यामुळे रस्त्याला थोडी हे दिसते ना, वळं दिसते. ते पाचोळा वळं झालेलं, तर पाय जरा सावकाश टाकावे लागतात. त्याने काय होतं, नाही तर पाय घसरले तर पडायची भीती असते ना, घसरगुंडी होते. त्यामुळे सावकाश पाय टाकायला लागतात. हे असा वर चढत जावं लागतं. आमची बायको गेले पुढे बिया काढायला काजूच्या. आपण येतो ते जाऊया. डोंगर चढायला लागते म्हणून थोडा दम लागते. जाऊया. हे बघा कसा रस्ता आहे, नागमोडीसारखं. रानातील वाट, पायवाट. हे बघा कसा जंगल आहे. ते माकड बघितले, माकड गेले आता इथून. मोठे मोठे माकड होते. वांदर गेले. हे बघा इकडं बराच पाऊस पडलेला आहे रात्री. काजू सर्व रस्त्याला पडलेत. ही बघा एक बी, ही बघा एक पडली. उचल. आता रस्ता असा वाकून जावं लागेल. हां, आता ही कुठे गेली सुवर्णा? हा एक झाड आमच्या सासऱ्याचंच आहे. याला बिया तुम्हाला काजू तर नेलेले आहेत. पाऊस पडल्यामुळे सर्व काजू गळलेला आहे. एक हिरवी बी बघा. हे बघा हिरवी बी. ही कशी हिरवी बी आलेली. ही भाजी याची छान होते. भाजीत टाकलं ना की त्याची भाजी चांगली होते. ही बघा तिकडं वर गेलेली आहे. माझ्या अगोदरी बघा बायको आलेली आहे. या रानात जाऊया. ही बघा हिची ओळख करून देतो. ही बघा आलेली आहे. कुठे आहे? ही बघा माझ्या अगोदर आलेली. ही बघा, ही आपली बायको, मिसेस आमची घरवाली. ही बघा ही आहे ना. ही झाडावर चढण्यात पण एक्सपर्ट. बिया काढतो. बिया तर इथं नाही, सर्व गेलेले आहेत. बिया काय दिसत नाही आहे. आहेत काट्यांचे झाड आहेत. सर्व खाली सर्व काटे पडलेले आहेत.
रस्ता एकदम आखूड आहे. खाली पडलेत बिया. खालचे काढून पडले असते. हम्म? असे खाली काजू पडले तर आम्हाला टिपायच लागणार आहे. तेच काम करतो आम्ही आता. पडलेले काजू उचलावे लागणार आहेत झाडाखाली. पडले नसते हे बी पडले बघा. ही बघा हे अशी बोंड असतात. असे खाली काजू पडतात. हे बघ बी इथे काय ही बघा पडलेले बी. अशी बी आमच्या इथे बोंडा असे कोण खात नाही. फक्त बी घेतात आणि बी बोंडा खाली फेकून देतात. हे बघा हे असे फेकतात. हा फेकला बी फक्त घेतात वापर बस. आता इथं मी थोडी हे बंद करतो व्हिडिओ. आपण नंतर थोड्या 2 मिनिटांनी भेटूया. तिकडे झाडं आहेत काजूची. आता आपण आता गेलो इथे. आता हा इथून रस्ता आहे तो हा रोड लागला. रोड टच एकदम जागा आहे. सावकाश उतरा. आता आलो त्याच रोडने आपण त्या मोहरीवरनं गेलो ते त्याच रोडने परत खाली यायचं. आलो आपण मेन रोडला. आलो मेन रोडला. इकडे दाखवले गाडी झाली. ती गेली माझी बायको. गाडीत जाऊन बसले ठेवायला. ह्या रोडने सरळ गेला की इकडे पलीकडे ह्या डोंगरात जायचं. ह्या साईडच्या तिकडे आमचे काजूची झाडं आहेत. ती तुम्हाला दाखवतो. चला जाऊया. आता ह्या एका झाडाची काजू बिया आम्ही गाडीत ठेवतोय. दमले वाटतं पाणी पिऊ दे. अरे काय नाही पिऊ दे. आपली सबस्क्रायबर आहेत गाडी. आणि बघा आता एस टी आलेली आहे. इथून मेन रोडने एस टी धावतो. एस टीची पण सोय आहे. तर आता ही दापोली तालुक्यात जाईल. कशी गाडी आहे होती. पाणी दे मला पण. मी पण जरा पाणी पिऊन घेतो. आज पावसाचं वातावरण वाटते. ढगाल बघा. पाऊस कधीही पडू शकतो. हा पावसा एप्रिल महिना आहे पण काय पावसाचं वातावरण वाटत नाही आहे. तिकडे घराचं काम चालू आहे. ठेव चल चल ग. चल आता आपण जाऊया दुसरीकडे. दुसऱ्या झाडावरती दुसरी गाडी जागा दाखवतो. चला आता इथून खाली उतरायचं. हा रस्त्याने खाली उतरायचं. असा खाली उतरला की शेतात जातो आपण. शेतात गेलो की इथं पहिले फुल लागवड करायची फुलांची. आता सध्या बंद आहे. इथे शेती झालं ते सर्व ठिकाणी. हा इथं भात सर्वजण पिकवतात. ही शेतीची जागा आहे. शेतातनं जावं लागतं. हे बघा आता या पुढं गेलात शेतातनं रस्ता काढत जावं लागतं. म्हणजे गेला की ते एक विहीर आहे.
ही आपली नाही आहे, गावातल्यांचीच आहे, आमच्या वाडीतल्यांची. हे बघा ही विहीर आहे, खूप खोल आहे. साईडने असा रस्ता आहे. ही बघा ही नदी आहे. या इथून थोडा डबका आहे. पावसाळ्यामध्ये इथं पाणी असतो, पाण्यात ना याच्यातनं पाणी वाहतं. पावसाळ्यामध्ये खूप पाणी वाहतं इथं. पावसाळ्यात खेकडी पकडायला इथे खूप मजा येते. इथे आलात ना बरीच खेकडी मिळतात. हे असा रस्ता आहे. तर आपल्याला डोंगर चढत जायचं आहे. मला तर दम लागणार आहे. चला असं रानातील वाट कशी असते ती बघा. कोकणातलं घर. हां हे बघ, ही पण जास्त लांब नाही जागा, रोडला लागूनच आहे. वर चढत चढत जावं लागतं. हे बघा कसे आंबे आलेत बघा. छोटे छोटे आहेत फळ अजून. हा छोटा छोटा फळ आहे अजून, त्याला बराच वेळ जाईल तयार व्हायला. असं वाकून जावं लागतं, रस्ता काढावं लागतं. असा रस्ता बनवला. याचा रस्त्याने जावं लागतं. इकडे मोर का आपल्याला दिसलेच नाहीत. हे बघा कसे आंबे आलेत. आंब्याची बाग आहे ती, आणि ही बाग सोडली की पुढे आमची जागा लागते. असं चालत तिच्या पाठोपाठ जायचं. चालले आमची घरवाली, तिच्या पाठोपाठ जायचं. असतात त्याला सांगते खाटे बघा, मला सांगते. हे बघा इथे काटे रस्ते तसे तर आपल्याला सांभाळून पाय ठेवावं लागतात. एखादा काटा लागला तर बरेच रक्त जातं. ए हिरडे ना का काय ना म्हणतात, हरडे. हे बघा हे हरड्यांचं झाड. हा हरडे हे लहान मुलांना औषधी आहे. जे जन्मतात ना त्यांच्यासाठी हे औषधी आहे. हरड्याचं झाड आहे हा. हे बघा हे पानं, हरड्याचं झाड आहे. हे बघा फळ. हे असं आहे, असा फळ असतं. असा लहान मुलांसाठी औषधी आहे. उघडून दिलं की औषधी गुणधर्म याच्यामध्ये. तर आपण जाऊया पुढे. ते पहिले पुढे गेले. हे असे रस्ते काढायला लागतात. असे बांध असतात. बांधत चढत चढत वर जावं लागतं. ऐ ग बाय, माझे पाय माझे झोपते दुखत आहेत. हे ती बघा तिथे दिसते. काढायला सुरुवात पण केली तिने. काजू काजू काढते. किती पडले बघा काजू. आमच्या इथे कोण हे बोंड खात नाही, फक्त बिया घेतात. हे अशा बिया घेतात. अशा ही बघा बी, त्यातली ही बी घेणार, बोंड फेकून द्यायची.
दोन झाडं आहेत मोठी मोठी, हे बघा दोन मोठी झाडं आहेत. आता सीझन संपत आला आहे काजूचा, त्यामुळे बिया जास्त नाही आहेत. तर भेटतील ते आपले. तरी आम्हाला बरेच भेटलेत बिया. आता मी पण थोडे आता जरा व्हिडिओ बंद करतो, बिया जमा करतो. हे बघा, बिया जमा करायला लागल्या. तर बंद थोडा करतो, खाली फेकला. तर आपण टिपूया. हे असे पडतात ते उचलायचे. आपलं काम, माझं काम तोच आहे, फक्त जमा करायचे. झाडावर चढणार बिडणार बायको आमची. हा बघा कसा अलगद, कसा बोंडा आहे बघा, मोठाच्या मोठा. हा बघा कसा खाण्यासारखा एकदम. पण आता पाणी गेल्यामुळे त्याला काही कीड पडते आतमध्ये, त्यामुळे ते खाता येत नाही आता. काय खाला आता? त्याला काय पाणी नाही पाहिजे. नको. तरी पण थोडं भीती वाटते खायला. ते किडी बघितली ते कीड असते, त्यामुळे खाणं पण चुकीचं आहे. पाऊस पडला नसतं तर खाल्लं असतं याला. खाण्यासारखं एकदम. कसा टपोरी मला क्लिअर दाखवतो. इकडे ही बघा कसा दिसतो. टवटवीत टमाटर, हिरवी भोपळा मिरची, शिमला मिरची, शिमला मिरचीसारखा. पण ही शिमला मिरची नाही आहे. ही बघा अशी लाल शिमला मिरची नाही, पण काजू आहे. काजू आहे ते बघा. आता मी ठेवतो जरा रेकॉर्डिंग करायची. थोडं काम करायला लागतं, बायको भडकलेली आहे, त्यामुळे थोडं काम करूया आपण. आता आलो आहे तर नंतर जाताना आपण रस्ता परत व्हिडिओ करूया. वातावरण आहे बघा, पावसाळी वातावरण झालेलं आहे. हा एप्रिल महिना चालू आहे, तरी पण कसं पावसाळी वातावरण आहे बघा. कसं चारी बाजूला हिरवगार आहे, हिरवळ सापली बघा. सुंदर नजारा एकदम. अशी झाडं हलवायची की ती खाली काजू पडतात हलवलं की. ताकददार माणूस पाहिजे, तो वजनदार, म्हणजे फांदी हलवली की सर्व काजू खाली पडतात. पिकलेली असतील ते. ही बघा आता हलवायला जाते बघा. आता ही वर चढेल आणि काजू हलवल्यावर सर्व काजू खाली पडते. ती बघा असे हलवते. ते बघा धपाधप पडले काजू. हे असे पडतात काजू. मग असं हलवावं लागतं. हलवलं की काजू खाली येतात. आता जास्त काजू नाहीत, त्यामुळे आता काही दोन तीन बिया पडत आहेत. संपायला, सीझन संपायला आला आहे. असाच हा रोड परत खाली जातो. असं 2 मिनटामध्ये आपण त्या मेन रोडला जातो. तर गाडी आपली खाली लावलेली आहे. आता मी थोडा काम करतो, नंतर मग पुन्हा भेटूया आपल्या गाडीमध्ये गेल्यावर.